कोणाला वाटलं होतं का देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते की पवार साहेबांनी रिटायर झालं, छान मार्गदर्शन केलं होतं. आता रिटायर व्हायचं महाराष्ट्राने नाही ठरवलं पवार साहेबांनी. एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, क्या करेगा, क्या करेगा, क्या करेगा. अभी मजा आएगा ना भिडो. आमच्या सगळ्यांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार या ठिकाणी एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, क्या करेगा, क्या करेगा, क्या करेगा. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, क्या करेगा, क्या करेगा, क्या करेगा. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. पण आता जितेंद्र आव्हाडला का आठवलं? राम हा मांसाहारी होता. अरे रामाचा आदर्श घे ना. रामाचा आदर्श तुला परवडणार नाही. आयुष्य गेलं तुझं अल्पसंख्याक इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये करीम आणि रहीमच्या राजकारणावर निवडून येणं आयुष्य गेलं तुमचं. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. पण आता तुमच्या लक्षात आलंय की रहीम करीम काही कामाचे नाहीत, आपला रामच कामाचा आहे. मला याहीपेक्षा वाईट वाटतं ते शरद पवार साहेबांचं की असे लोक जवळ बाळगलेत. शरद पवार हे सातत्याने हिंदू धर्माच्या अस्मितेवर घाला घालतात. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि वैयक्तिक जीवनात मात्र ते सगळं पाळतात. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. एकीकडे म्हणतात की मंदिराच्या उद्घाटनाला मी जात नाही आणि दुसरीकडे जाळीची टोपी घालून इफ्तारच्या पार्टीला जातात. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. जेवढी हिंदू धर्माची निंदा नालिस्ती करता येईल, त्याच्या अस्मितेवर घाला घालता येईल, ही त्यांची पिल्लावळ ही जितेंद्र आव्हाड सारखी मध्ये ही सगळे त्यांनी पाळून ठेवलेले आहेत. गजब बेइज्जती है. आणि अशा लोकांना घेऊन शरद पवार 2024 ची लोकसभा लढवणार आहेत. समोर नरेंद्र मोदी सारखे भस्म लावून उभा आहेत. अरे हे कुठं टिकणार आहे? आयुष्यभर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी लोकांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवार साहेबाच्या काळजात काल निवडणूक आयोगाच्या निकालानं अजित पवारनं कट्यार घुसवली असं माझं म्हणणं. क्यों हिला डाला ना. शरद पवारचं उभं आयुष्य हे लोकांचं पक्ष घर फोडण्यात गेलं. बात तो सही है. आणि याचे शिकार तर आम्ही स्वतः आहोत. गोपीनाथराव मुंडेंचं घर फोडताना शरद पवारला हे लक्षात आलं नाही की भविष्यात हा प्रयोग त्यांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो. आणि दैव दुर्विलास असा आहे की महाराष्ट्रात त्यांनी पक्ष फोडले, घरं फोडली, माणसं माणसात ठेवली नाही. महाराष्ट्रात जातीची विषवल्ली त्यांनी पेरली,
त्याला खत पाणी दिलं, समाजात भिडवला, जातीत भिडवली. आज त्या शरद पवारला उतार वयात हे सगळं जे पेरलं आहे तेच पीक कापावं लागतं. काय एकदम जे इथं तुम्ही केलं तेच तुम्हाला इथं फेडायचं असतं. भलेही शरद पवारचा देवावर विश्वास नसेल, पण वस्तुस्थिती अशी की शरद पवारनं आयुष्यभर जे काही घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात केलं त्याची परतफेड त्यांना याच वयात इथंच करावं लागेल आणि उतार वयातच करावं लागेल. आता हे सहानुभूतीचं कार्ड खेळतील, पण लोकांच्या मनात त्यांची तीळ मात्र प्रेम राहिलेलं आहे. रोज आते हैं इस उम्मीद पे, आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है. फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है. आज से 45 साल पहले यहाँ के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया. ये आत्मा कुछ भी कर देती है, वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है. 1995 में जब बीजेपी शिवसेना की सरकार आई तो भी ये आत्मा उस सरकार को अस्थिर करने के काम में लग गई और 19 में तो उन्होंने जनादेश को ही इतना बड़ा अपमान किया. वो महाराष्ट्र की जनता भली बात जानती. सिर्फ महाराष्ट्र को अस्थिर करना ही आत्मा को संतोष नहीं होता है, देश में अस्थिरता पैदा करने का खेल चल रहा है. ये बड़ी अच्छी बात कही आप. महाराष्ट्रामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पुणे येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा असा एक उल्लेख केला आणि त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट या दोन्ही गटाच्या नेत्यांना जबरदस्त मिरच्या झोंबल्या. राज ठाकरे यांनी या अगोदर जाहीर सभेतून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण शरद पवार यांनीच सुरू केलं आणि जातीपातीचं राजकारण करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावलं. आणि हे खरंच सत्य आहे. जेव्हा भारतीय जनता पक्षाने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवलं तेव्हा हेच शरद पवार बोलले होते की या अगोदर छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे, मात्र आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करू लागलेले आहेत. मात्र स्वतः 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू छत्रपतींना उमेदवारी देऊन शरद पवार यांनी आता मावळे छत्रपतींची नेमणूक करायला लागलेले आहेत असं सिद्ध करायचं ठरवलं आहे का? शरद पवार म्हणतात की इथून पुढे पुणेरी पगडी घालू नका, फुलेंची पगडी घाला. मात्र पवार सोयीस्करपणे विसरून गेले होते की अहो फुले पगडी घालतच नव्हते, फुले जे घालत होते त्याला पागोट म्हणतात. भाऊ तोरसेकर यांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये या विषयाला घेऊन शरद पवार यांची जबरदस्त चिरफाड केलेली आहे. मात्र शरद पवार यांना जर कोणी काही बोललं की लगेच तो बोलणारा हा भाजपचा भक्त असतो. मग तर्काकडे कधीच लक्ष द्यायचं नाही आणि नुसते आरोप करत बसायचे. हे शरद पवार यांच्या चेल्या चपाट्यांचं आद्य कर्तव्य आहे. जो माणूस आपल्या घरात असलेल्या सुनेला बाहेरची म्हणू शकतो त्याला इतरांबद्दल किंवा कार्यकर्त्यांबद्दल कितीशी अशी आस्था असणार आहे. तेव्हा तमाम सतरंजी उचलणाऱ्यांना आमची एक विनंती आहे, अशा लोकांची कामं करत असताना, अशा लोकांचा उडो करत असताना या गोष्टींचा विचार नक्की करत चला की जर हे आपल्या घरातल्याच लोकांना असं हिणवू शकतात तर आपली तर काय गत होईल. मित्रांनो, बारामतीच्या हास्य जत्रेचा हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करा. महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून पाठिंबा द्या, प्रेम द्या, सहकार्य करा. भारत प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, भटकती आत्मा या विषयावर आम्ही एक विडंबन गीत देखील आमच्या चॅनलवर या अगोदरच केलेले आहे.
तुमचे भटकती आत्माबद्दल काय म्हणणे आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. राजकीय घडामोडी, राजकीय बातम्या, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.